मित्रांनो, हा जो रस्ता आहे त्या रस्त्याने आपण नेरूळ स्टेशनवरतून रिक्षा पकडून आलो आहे आणि इथं जो कच्चा रस्ता लागतो आहे त्याने आपल्याला समोर जायचं आहे. तर रिक्षावाल्याने आपल्याला रस्ता सांगितला आहे, तरी पण कन्फ्युजन आहे कारण पुढे जाऊन या रस्त्याला 3-4 फाटे फुटतात. तर आता आपण फणसवाडी या गावाच्या दिशेने जातो आहे. हे जे छोटंसं गाव दिसतं आहे तेच आहे फणसवाडी. तर जाऊयात आणि गावात प्रॉपर रस्ता वगैरे विचारू आणि जर गरज पडणार असेल तर आपण गावातून एखादा लोकल व्यक्ती सोबत नेऊयात. कुठं? हा दादा, पेबला जायला इकडूनच ना? हा, रस्ता आहे का समजणारा? आहे, गवत वगैरे आता झाला खूप. रस्ता कळेल का नाही मग? गाडी घ्या. किती घेते काय? 800 रुपये घेतात. 800? डब्ल्यू मध्ये 600 रुपये तो दिसतो ना. लास्ट वरती 800. मित्रांनो, खाली आपल्याला एक गाईड भेटला होता. आपण त्यांना चौकशी केली तर ते वरती येण्यासाठी 800 रुपये बोलतात आणि तर ते जरा जास्त होत असल्यामुळं आम्ही गाईड नाही सोबत घेते. त्यांचा नंबर वगैरे घेतला आहे. वरती गवत खूप वाढल्यामुळे आपल्याला जाण्यासाठी काही अडचण येऊ शकते. नंबर असल्यामुळे काही इश्यू नाही. तर बघूयात कसा होतो आपला प्रवास. तर भावांनो, परत एकदा आपले मुकेश भाऊ आपल्या सोबत आहे आणि ते आज खूप तळमळत आहे. त्यांना काहीतरी बोलायचं आहे. धरा, हां करा सुरू. तर मित्रांनो, लास्ट टाइम आपण फक्त 2 जण होतो. आज बघा आज टोटल 8 जण आहे. सर्व आपले फॅमिलीज आहेत. हाय करा सर्वांनी. तर अशा पद्धतीने आपण स्टार्ट केलंय आपला ट्रेकिंग. निघाला नाही. ठीक आहे, रहने दे रहा. अरे नाही, मजा नाही काढता मला. तर आपण जे गुरंढोरं चालणारे माणसं आहेत त्यांच्या सहाय्याने आपण पुढे वाटचाल करत आहोत. किधर से जाता है? नाम क्या है तेरा? नाम क्या है? नाम बता ना. मित्रांनो, रस्ता खूप जास्त कन्फ्युजिंग आहे. जर गावातून गाईड वगैरे घेतला तर बेटर राहील. आम्ही पण रस्ता शोधत जातोय. जर तुम्ही व्हिडिओ बघून येत असाल तर प्रॉपर व्हिडिओ बघूनच या, कारण इथं रस्ता खूप जास्त कन्फ्युजिंग आहे. आपण रस्ता काढत वरती जातोय. हा हाय या. पूर्ण फिरून रस्ता वरती जातोय आणि गवत वाढल्यामुळं आपल्याला कळत पण नाही की रस्ता कुठून आहे नेमकं. तर आपण पायाचे माग म्हणजे गवतात जे छोटे छोटे निशाण झालेले त्यांना पकडून वरती जातोय आणि वाटेत झाडं पण खूप सारी वाढली. तर आपण समोरून ट्रेक स्टार्ट करत आलो होतो. तर तिथं फिरून आपण या साईडनी वरती आलो आहे. रस्ता तुम्ही बघू शकता, एकदम कळणार पण नाही का इथून रस्ता आहे. तर फॉलो करूयात. आपण जरा हाईटला येऊन पोचल्यावरती आपल्याला कळेल की आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे. मित्रांनो, वाटेत आपल्याला हा
खूप मोठा असा टावर दिसेल आणि त्याच्या बाजूनेच रस्ता वरती जातोय. या टावरच्या बाजूनेच रस्ता आहे दिसतोय की तर समजून येईल अशी पायवाट आहे आणि तीच पायवाट फॉलो करत आपण वरती जातोय. आता एवढा पण कन्फ्युजिंग नाही आहे. आपल्याला जस्ट जी लाईटच्या टॉवरचे लाईन आलेली आहे तिला फॉलो करायचं आहे. तर फर्स्ट जो टावर आहे तोपर्यंत थोडं स्ट्रगल आहे. तिथं आपण जरासं कन्फ्यूज होऊ शकतो, पण असं नाही की आपण म्हणजे आपल्याला वाट समजणार नाही. तिथं छोट्याशा बारीक पाऊलखुणा आहे, त्या फॉलो करत आपण फर्स्ट टावरपर्यंत येतो आणि तिथून त्या टावरपासून पुढे खूप चांगल्या प्रकारची लाईन आहे, म्हणजे चांगल्या प्रकारचा रस्ता बनलेला आहे. तर वरती हवा वगैरे बंद आहे आणि पूर्ण जंगल ट्रेक असल्यामुळे घाम खूप जास्त येतो आहे. तर आपल्याला मुबलक प्रमाणात पाणी कॅरी करणं गरजेचं आहे, कारण इथं रस्त्यात कुठलेही दुकान किंवा स्टॉल वगैरे नाहीत. आणि जर जास्तच कन्फ्युजिंग वाटत असेल तर तिथला जो गाईड आहे त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. तर तो ऑलवेज अवेलेबल असतो. आम्हाला पण त्याने तेच सांगितलं की वाट वगैरे जर चुकले तर मला कॉल करा. तर आपण आपला रस्ता शोधत जातो आहे. मित्रांनो, जागोजागी व्हाईट अशा खुणा पण केलेल्या आहेत झाडावरती आणि जस्ट आपल्याला फक्त टावरची लाईन फॉलो करायची. टावरच्या जस्ट बाजूने आपला रस्ता वरती जातो आहे. तर मुकेश भाऊ खूप दमलेले दिसत आहे, तर आपल्या व्ह्यूअर्सला काय सांगशाल? ॲक्च्युली वर आल्यापासनं इथं हवा नाही आहे, पाऊस नाही आहे, तर ह्युमॅनिटी जरा जाणवते इथं. कारण की तुम्ही येताना जसं राक्षभाऊ तुम्हाला सांगितलंच आहे की पाणी वगैरे चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रमाणात तुम्ही कॅरी करा, जेणेकरून तुम्हाला अडचण नाही आहे. आणि ज्यांना काय बोलतात ना आपलं डिहायड्रेशन असेल त्यांनी तर नक्की पाणी सोबत घेऊनच चला आणि ग्लुकोज वगैरे पण कॅरी करा. कारण की हा ट्रेक थोडा मोठा आहे आणि रस्ता तुम्हाला माहीत नसल्यामुळे थोडा तुम्ही इकडे तिकडे होऊ शकतात, इकडे तिकडे आपण भटकू शकतो. तर त्या पद्धतीने तुम्ही. पण मित्रांनो, हा एवढा पण क्रिटिकल असा रोड नाही आहे, एकदम समजेल असा रस्ता आहे. आपला खूप दिवसापासून प्लॅन चालू होता की जाऊयात ट्रेकिंगला, तर आज कुठं शेखर भाऊंला टाईम भेटला आहे, नाहीतर ते एकटेच फिरत असतात. तर वातावरण खूप चांगलं झालं आहे इकडं. जो आपला पे फोर्ट आहे तो पूर्ण धुक्यात गडद झाला आहे. तर मित्रांनो, मुकेश भाऊ आपले थकलेले आणि ते असं सांगते का जर जास्त घाम आला तर कपडे काढून ट्रेक करा, म्हणजे आपला घाम हा निघून जाईल. मित्रांनो, तो आपला जो रस्ता आहे तो फॉलो करत येऊन आपण पुढे एकदम असं जंगलमध्ये एंट्री मारली आहे आणि इथून रस्ता पण नाही दिसत आहे. तर आपली पब्लिक आजूबाजूला रस्ता शोधते, कुठून आहे ॲक्च्युली नेमका रस्ता. मित्रांनो, तिथून खाली चालत आल्यानंतर आपल्याला इथं असं पाणी पडताना दिसेल, म्हणजे इथं ॲक्च्युली धबधबा असणार आहे पण आता त्याला पाणी नाही. तर त्याच्या बाजूने एक रस्ता वरती जातो आहे, ही पायवाट दिसती आहे आणि आपण पण याला फॉलो करून वरती जातो आहे. मित्रांनो, जर तुम्ही नेरळ मार्गे म्हणजे फणसवाडी मार्गे आपला पेपगडचा ट्रेक करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा रस्ता पुढे येऊन खूप अवघड होऊन जातो. एकदम घनदाट जंगल असं आपल्याला वाटत लागतं आणि एक वेळ असं वाटतं की इथे येऊन रस्त्याचा एंड होतोय. तर एक छोटीशी पायवाट आहे, तिला फॉलो करून आपण पुढे पुढे जातोय. हे बघ झाड बघा, खतरनाक आहे. आणि इथे एक झाड पण दिसतंय, ओ भाई, तर आपण त्याच्यातून घुसून बघू आणि इथून आपण एकदम आरामात जाऊ शकतो. तर खूप खूप मोठं असं इथं झाड आहे, खूप जास्त मोठं.
मित्रांनो वाटेत इथं छोटासा धबधबा लागला आहे. आत्ता पावसाळा असल्या कारणामुळे याला पाणी चालू आहे. तर आपण इथून पाणी पण पिण्यासाठी घेऊ शकतो कारण पाणी खूप स्वच्छ आहे. तर मित्रांनो पेप फोर्टला येण्यासाठी 2 ते 3 मार्ग आहेत. एक म्हणजे मोस्टली लोक जो प्रेफर करतात तो आहे माथेरानच्या टॉय ट्रेनच्या रस्त्याने. आपलं जे नेरळ स्टेशन आहे त्याच्या बाहेरून आपल्याला टॅक्सी मिळून जाते जे की आपल्याला माथेरानच्या टॉय ट्रेनच्या रस्त्यापर्यंत घेऊन जाते. तिथून आपला पेप फोर्ट आहे तो खूप कमी राहतो, म्हणजे आपण खूप म्हणजे 1 तासात आपण पेप फोर्टवरती जाऊ शकतो. तर आपण प्रेफर केला आहे नेरळ स्टेशनवरून रिक्षा घेऊन आपण फणसवाडी या गावात आलो. त्या गावातून आपण पायवाटेने इथपर्यंत आलो आहे. म्हणजे हा एक काइंड ऑफ शॉर्टकट नाही बोलता येणार, पण हा खूप सस्ता रस्ता आहे कारण आपल्याला तिकडे जाण्यासाठी टॅक्सीचं रेंट पण खूप द्यावं लागतं. आणि हा असा रस्ता आहे जिथे आपल्याला खूप कमी गर्दी दिसेल. जर तुम्हाला एकदम पीसफुल एकदम शांत रूट पाहिजे असेल ट्रेकिंगसाठी तर तुम्ही हा रूट चॉईस करू शकता. हा रूट खरंच खूप छान आहे, तुम्ही यांनी अवश्य भेट द्या. खूपच चढतेमुळे एक नंबर व्ह्यू. इथनं असं वाटतंय की आपण लास्ट पॅचपर्यंत येऊन पोहोचलो आहे. वरती काही मंडळी वरती जात आहे, वरती जाण्यासाठी आपण थांबलो आहे. तर वरती फक्त एक छोटीशी रोप आहे चढण्यासाठी. पॅच एवढा अवघड तर नाही दिसत आहे, बघूयात काय. तर शेखर भाऊ जरा कड्यावरचा गणपतीचा रस्ता सांगा. पेप फोर्टवरून खाली उतरून ट्रॅक मार्गे जर आपण गेलो तर तिथे कड्यावरचा गणपती दिसेल. तर आपलं प्लॅन चालेल जाऊ तर जाऊया. पण इथनं जो व्ह्यू दिसतोय तो असं वाटतं की मी स्वर्गामध्ये आहे. मित्रांनो खूप छोटा असा टनल आहे, आतमध्ये येणं मुश्किल आहे आणि आतमध्ये असं काहीच नाही आहे. तर येऊ नको, अंधार असल्यामुळे काहीच दिसत नाही.
अच्छा बस बस असे भाऊ. तर इथपर्यंत एवढंच आहे. इथून खाली छोटासा बारीक खड्डा दिसतोय जे की पाणी इथून ट्रान्सफर होत असेल. आणि मित्रांनो इथं खूप मोठी अशी गुहा आहे. 25-30 जण आरामात बसतील, इथं राहू शकतील असा खूप मोठा स्पेस आहे. आणि इथं लोक राहतात पण, कारण गुहेच्या अवस्थेवरून आपण अंदाज लावू शकतो की इथे लोकांची ये जा कायम चालू असते. खूप छान प्रकारे साफसफाई केली आहे. आणि या दुसऱ्या साईडला पण एक कंपार्टमेंट आहे. तर इकडं पण मंदिर वगैरे खूप छान असा इथं कोरीव काम केलेले. खूप भव्य अशी गुहा आपल्याला दिसते. आणि बाहेरच महाराजांची मूर्ती. तर एक वेळ अवश्य भेट द्या. मित्रांनो हा जो पॅच आहे तो जरा रिस्की दिसतोय. आपल्याला खूप सांभाळून चालायला लागेल. आणि आत्ताच आपल्या मुकेश भाऊने एक पलटी घेतली, एक उलटी. मुकेश भाऊ हळू. मुकेश भाऊ अरे बाबा, पाणी चालू आहे, जरा जपून. जपून जपून चाल, पुढे धोका आहे रे. मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप घाण असा रस्ता आहे इथं. आणि पाणी साचल्यामुळे, पाणी वाहत असल्यामुळे शेवाळ जमा झालंय. मित्रांनो खूप स्लिपरी असा रस्ता झालाय. वरतून पाहून पण वाहत येते. खूप जास्त स्लिपरी आहे आणि खूप स्ट्रगल चालू आहे वरती जाण्यासाठी. तर मित्रांनो आता आपली वेळ आहे आणि आपण खूप जपूनरित्या वरती जातोय. माहित नाही कुठपर्यंत जाऊ. तो वही है कॉन्फिडेंस का है पूरा का पूरा, जिसमें नाही इथं जास्त स्लिपरी, तिकडं नाही, डायरेक्ट खाली. खूप जास्त स्लिपरी रस्ता आहे. महादेव. हो तात्या 2 मिनिटं. तुम्ही परत खालून या वरती, परत खाली या, परत वरती या. मित्रांनो पूर्ण जोर पायांवर नाही द्यायचा आहे, थोडा हाताचा पण सपोर्ट घ्यावा लागेल, कारण शेवाळमुळे खूप जास्त स्लिपरी झालंय. आणि इथं प्रॉपर अशा पायऱ्या पण नाही आहे. इधर से जाना नहीं तो. हाँ सुन ना तरुण भाई, इधर से जा, इधर से ना, तेरे को दोनों तरफ से पकड़ने को. नहीं ये आ जाऊंगा, रुक जा. एक सेकंड हाथ दे दे मेरे को. आजा आजा. एक पैर उधर. आणि मित्रांनो खूप खतरनाक असा रस्ता. आणि हीच आहे आपली सह्याद्री. लेफ्ट लेग ऊपर. हाँ बराबर राइट ऊपर ले.
हाँ मेरा पैर पकड़। अभी क्या सामने ऊपर दिखना? हाँ उधर हाँ रख ट्रक बस बॉडी उधर कर। और तो ऊपर से थैंक यू। अरे गुडघा नको ते खूप गुडघ्याला लागेल. तर मित्रांनो आता काय प्रॉब्लेम नाही. मित्रांनो हा माझा ब्लॉग आहे आणि मी किती वेळेस पडलोय मलाच माहित नाही. 4 वेळा. हा पेन किलर घ्यावं लागेल मला आता. डॉक्टर आहेत आपल्यासोबत, ते पेन किलर देऊन देतील आपल्याला हे सर्व. त्यांना त्यांची सोबत काळजी घेऊन घ्या. चालावे, काळजी आपण घ्यावी. जर ग्रुपने आलं तर ग्रुपनेच प्रवास करावा, कुठेही एकटे भटकू नये. कारण हा जो रूट आहे हा असा आहे जिथं आपल्याला एकमेकांची गरज पडेल. कारण पावसामुळे खूप जास्त स्लिपरी झालेलं आहे. तर इथे जास्त जोराचा पाऊस आला त्याच्यामुळे आम्ही शूटिंग वगैरे नाही चालू करू शकतो. पण आता आलोय वरती आणि इथून main पुढे म्हणजे एकदम चांगला रस्ता चालू झाला आहे. आणि रेग्युलर जर ट्रेकिंग करत असाल तुम्ही तर तुम्ही रोप वगैरे सोबत ठेवा, कारण की अशा टायमाला खूप कामात येतात. आता आमच्या भाऊनी काही रोप वगैरे आणले नाही पण ट्रेक करायला मिळतात. हे गप्पा व्हिडिओ चालू करू. मित्रांनो, खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. आपण खूप स्ट्रगल करून वरती आलो आहे. तुम्हाला ग्रुप पण चांगले दाखवतो आणि एक गाईड म्हणून कसं मी व्हिडिओ करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसा बनला. तर आता मी तुम्हाला अरे आता निसर्गाचं सौंदर्य दाखवतो. ए अक्षय भाऊ, आता मैं कदम फूक फूक के रखेगा मैं. पुष्पाराज है. मुख्य भाऊचा व्हिडिओ ना भाई एवढा भयानक अक्षय आलेला भाऊ, आहे ना. माझी इज्जत तुमच्या हातात आहे. डायरेक्ट इंट्रोलाच टाकणार आहे मी. हा? इंट्रोलाच तुमचा व्हिडिओ ए, आणि आवाज पण येणार ठॉय. तर मित्रांनो, जे मंदिर आहे ते आपल्यापासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे हलतंय. हो माय गॉड. हलतंय. हलतंय. तर मित्रांनो, पाठीमागे एक छोटीशी तार कंपाऊंड केलेलं आहे. आपल्याला त्याचं आतून जावं लागेल. तारों के नीचे से आया हूँ. तो अभी हमें तारों के शहर से अंदर जाना है. चलो ले चले. याचा सपोर्ट नका घेऊ, गाणं गुडगुड हलते. आणि मुकेश भाऊ बॉर्डर क्रॉस केल्यासारखं आतमध्ये गेले. सलमान खान के जैसे मैं तारों के नीचे से आया हूँ, लेकिन मेरे साथ मुन्नी नहीं है. खाली 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 नाही. एक सेकंड. वरती उचल. काय गुतलंय? एक मिनिट. आणि बॉर्डर वरती आपल्याला पकडलं. एक मिनिट खाली. हा मी जसा आला तसा नको येऊ. एक मिनिट मी करतो. आणि आपली तार आपली बॅग चेक करायचा प्रयत्न आहे. आणि आपल्याला तारांनी पकडलं होतं तर सोडलंय आता. आपण चाललोय वरती. तर इथं खूप छान असं विष्णूचं मंदिर. तर मित्रांनो, आपला पेप फोर्टचा ट्रेक म्हणजेच आपला विकटगडचा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. तर मी काही टिप्स सांगू इच्छितो की जर आपण येत असाल
तर ग्रुपने या, कारण रस्ता काही ठिकाणी खूप सारे पॅच आहेत जे खूप अवघड असे आहेत. तर आपल्याला तिथं आपल्या टीममेट्सची हेल्प लागेल. तर आम्हाला पण असाच काहीसा एक्सपिरियन्स आला. आम्ही पण हेल्प करत करत वरती आलो. तर वरती एक भव्य असं मंदिर आहे आणि आता आपण एक विकटघाटच्या एकदम एंडिंगच्या टोकावरती बसलो आहे. तर आजूबाजूला प्रॉपर असे फेन्सिंग मारलेले आहेत आणि आता आपण जाताना जो माथेरानचा टॉय ट्रेनचा रस्ता आहे त्या रस्त्याने जाणार आहे. तर वाटेत आपल्याला कड्यावरचा गणपती लागेल. आपण तिथे पण जरा वेळ थांबून आणि मग आपला प्रवास एंड करतो आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. जय शिवराय, जय सह्याद्री.